नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. मार्केटमध्ये आज आणि काल दोन्ही दिवस एक फ्लॅट मूव बघायला मिळाली. निफ्टी जो आहे तो 26,950च्या अराऊंडच ट्रेड करायला बघायला मिळाला काल आणि आजसुद्धा. एकदम शॉर्ट छोट्या कॅन्डल्स आहेत डेलीमध्ये. निफ्टीचा आजचा हाय ऑलमोस्ट ओपनिंगला 26,000 होता, लो 25,900च्या आसपास. 100 पॉईंटचा हाय आणि लोमध्ये गॅप आणि एंटायर दिवसभराचा ट्रेड पाहिला आजचा तर 26,950च्या अराऊंड. कालही निफ्टी गॅपअप झाल्यानंतरनं 26,950च्याच अराऊंड ट्रेड करत राहिले आणि गेले 2 दिवस मार्केट एक स्टॅग्नंट मूव एक छोट्या व्हॉलेटिलिटीमध्ये एक छोट्या 50 पॉईंटच्या प्राईस बँडमध्ये 26,950च्या आजूबाजूला ट्रेड करताना बघायला मिळालं आहे. मार्केटला क्यूज नाही आहे. 26,000 क्रॉस करायच्यासाठी स्ट्रेंथ नाही आहे. शॉर्ट कवरिंग वेट करते 26,000 क्रॉस होण्यासाठीचा आणि 26,000 क्रॉस होत नाही आहे. गेले 2-3 ट्रेडिंग सेशन्स निफ्टीच्या पद्धतीनं गॅप अप मूव दाखवलेली आहे. ती कुठंतरी गॅप फिल व्हायचं फिअरसुद्धा आहे. त्यामुळे मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करत नाही. वरती गेलं तर सेल ऑफ येतो, हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग येतं, लोअर लेवलला DIचं बाईंग आहे त्यामुळे सपोर्ट येतो. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट थोडंसं कन्फ्युजन आहे आणि वेट अँड वॉचवर आहे. मार्केट थोडंसं श्वास घेत आहे. व्हॉलॅटिलिटी कमी झालेली आहे निफ्टीमध्ये. विक्स जो आहे तो 15वरून ऑलमोस्ट 11पर्यंत आला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी 8-8.5वरून तो जंप होऊन 15पर्यंत गेलेला. बजेट आणि US स्टेट डीलच्या न्यूजमध्ये जी व्हॉलॅटिलिटी बघायला मिळाली ती आता कुठंतरी शांत होताना बघायला मिळते आणि मार्केट जे आहे ते फर्दर क्यूज बघत आहे. फर्दर वरती जायचं असेल त्यासाठी सुद्धा क्यूज शोधत आहे किंवा थोडं प्रॉफिट बुकिंग येण्यासाठी सुद्धा कोणतंही कारण मिळतं का ते बघत आहे. त्यामुळे मला वाटतं थोडंसं वेट अँड वॉचमध्ये आहे मार्केट आणि आपणालाही थोडंसं टेक्निकल लेवल्सनुसारच या म्हणजे परिस्थितीत काम केलं पाहिजे. ग्लोबल मार्केट ही थोडेसे फ्लॅट आहेत उद्याच्या सेशनला. त्यामुळे ट्रेड करायचं असेल तर लेवल्स काही चेंज नाही आहेत. 26,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 26,050च्या वर गेला निफ्टी तरच शॉर्ट कवरिंगला ट्रिगर होईल. जे 26,100 ते 200पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. म्हणजे 26,050 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 26,050च्या वर मेंटेन राहिला तर आणि तरच मला वाटते निफ्टीमध्ये एक शॉर्ट कवरिंग रॅली ट्रिगर होईल. अदरवाईज थोडंसं 26,000च्या बिलो ट्रेड राहिला तर थोडंसं स्टॅग्नंट राहू शकतं, खाली येऊ शकतं. लोअर लेवलला 25,900 पहिला सपोर्ट आहे. 25,900च्या खाली मेंटेन राहिलं तर 25,800पर्यंतची लेवल खाली बघायला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. त्यामुळे 25,900 पहिला सपोर्ट, 25,900च्या खाली 25,800पर्यंत निफ्टी जातो खाली येऊ शकतो. हायर लेवलला 26,000-26,050 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे निफ्टीसाठी उद्याच्या सेशनला. मग 26,050च्या वर गेला तर एक अपमूव येईल. अदरवाईज 25,900-800 ब्रेक केला तर एक डाऊनवर्ड मोमेंटम येईल. 25,900 तुटला तर 25,800पर्यंत येऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये 60,500 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. 60,500च्या खाली आला तर 60,200 ते 60,000पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. अदरवाईज 60,750चा एक नवीन लाईफ टाईम हाय क्लोजिंग आहे. नवीन क्लोजिंग आहे लाईफ टाईम हायचा सोमवारच्या गॅपअप नंतरनं. त्यामुळे जर 60,500च्या वर मेंटेन राहिला तर 61,000पर्यंतची जागा बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टी 61,000पर्यंत निश्चित जाऊ शकतो. फर्दर रेजिस्टन्स 61,000 आहे. मग बँक निफ्टीला हायर लेवलला 61,000 रेजिस्टन्स, लोअर लेवलला 60,500 पहिला सपोर्ट आहे. 60,500च्या खाली आलं तर 60,200पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. या निफ्टी बँक निफ्टीच्या लेवल्समध्ये नुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. FISने काल 350 करोडची विक्री केली. DISने 1,538 करोडचं बाईंग केले. त्यामुळे थोडंसं मार्केट FIDIची ॲक्टिव्हिटी बघितला तर FIचं सेलिंग अजूनही आहे. आज ॲडव्हान्स डिक्लाइन रेशोमध्ये बघायचं झालं तर NSE 1,307 शेअर्स वाढलेत. 1,600 शेअर्स पडलेले आहेत. निफ्टीमध्ये 23 शेअर्स वाढले, त्या बाजूला 26 शेअर्स पडलेत. थोडं वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या ऑलमोस्ट सेम आहे. सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा आज IT सेक्टरमध्ये जबरदस्त दबाव बघायला मिळाला. जवळपास 2%च्या आसपास खाली IT सेक्टर आले. बाकी फार्मा, ऑटो, रिअल्टी आणि मेटल या सेक्टरमध्ये चांगला पॉझिटिव्हनेस बघायला मिळाला. बाकी बँकिंग असेल किंवा इतर क्षेत्र असतील ते थोडेसे फ्लॅटमध्ये किरकोळ पॉझिटिव्हमध्ये ट्रेड झालेत आणि क्लोज झालेत. ग्लोबल मार्केटमध्ये युरोपचा आढावा घ्यायला तर युरोपियन मार्केट्स मायनस आहेत. जर्मनी आणि फ्रान्सचं मार्केट थोडंसं खाली आहे. UK मार्केट किरकोळ फ्लॅट आहे पॉझिटिव्ह साईडला. डाऊ फ्युचर्स 50 पॉईंटच्या आसपास मायनस आहे. काल US मार्केट फ्लॅट राहिलेत. चांगली रॅली आहे, नवीन लाईफ टाईम हायच्या आसपास आहे. पण तिथंही थोडंसं कॉन्सल्टेशन आणि रॅलीमध्ये पॉज बघायला मिळतो, जसं आपल्या मार्केटमध्ये रॅलीमध्ये पॉज बघायला मिळतो. ओव्हरऑल मार्केट जोपर्यंत
50च्या आत आहे तोपर्यंत खाली एक रेंज बाउंड राहू शकतं. 25,800 ते 26,000 ही रेंज राहू शकते. 25,800च्या खाली आलं तर खाली येईल, 26,050च्या वर गेलं तर वर जाईल. त्या लेवल्सनुसार तुम्ही थोडंसं वॉच ठेवून काम करू शकता. तर बघा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.